रामकृष्ण हरी. आता आम्ही गोकुळमध्ये श्रीरामचंद्राच्या मंदिरात आलेलो आहे. बरोबर 9 तारखेला 9 एप्रिलला या ठिकाणी मूर्तीची स्थापना झाली. मला वाटतं गुढीपाडव्याचा दिवस होता. माझं सौभाग्य हे आहे की इथल्या पुजाऱ्यांनी असं सांगितलं की मूर्तीची स्थापन करताना ज्याला कोणाला सोनं ठेवायचं आहे पायथ्याला, ज्याला कोणाला पैसे ठेवायचे आहेत, तर मी म्हणलं माझी संपत्ती म्हणजे माझ्या हातून लिहिलेलं नामलेखन. तर मी आता सार्थ ज्ञानेश्वरीची सुरुवात केली, तुकाराम गाथा सुरुवात केली, भागवत गीता सुरुवात केली, पंचरत्न संत हरिपाठ सुरुवात केली आणि नामस्मरण राम जप मंत्र आहे ती सुरुवात केली. तर अशा पद्धतीनं 1, 2, 3 आणि 4 या 4 मूर्त्याच्या खाली या ठिकाणी माझी सार्थ ज्ञानेश्वरीचं पान आहे. ह्याच्या ठिकाणी हरिपाठाचं सॉरी भगवद्गीतेचं पान आहे. ह्याच्यामध्ये तुकाराम गाथा पान आहे. ह्याच्यामध्ये पंचरत्न संत हरिपाठाचं पान आहे. म्हणजे मी झेरॉक्स काढून देणार होतो, ते बोलले नका झेरॉक्स देऊ, ओरिजिनल द्या. मग माझं सौभाग्य आहे की जेव्हा ही मूर्ती बसवण्याची प्रक्रिया झाली तेव्हा इथे खड्डे होते 4, बरोबर की नाही. मग त्या खड्ड्यात सिमेंट टाकायच्या अगोदर त्या लेखनाचं पूजन झालं आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी माझं नामस्मरणाचं लेखन भगवंताच्या पायथ्याला गेलं. चांगलं का? कसं वाटलं हा अनुभव? चांगला. तुला कसं वाटलं अनुभव ऐकायला? तर त्यांनी सांगितलं इथं सोनं ठेवा. मग काही लोकांनी 1 ग्रॅमचं सोनं ठेवलं किंवा पैसे ठेवले, एक जे असतील ते. तर खूप छान. दीपाली ये लवकर एक